लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा प्रियजनांनो येशू दयासागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशू दयासागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त आम्हाला मोठा व्हिडिओ करण्यात येईल आणि जास्तीत जास्त तुमच्यासाठी वचन आणि प्रार्थना केला जाईल. मी सुंदरसा देवाचं म्हणणं प्रियजनांनो तुमच्यासाठी घेऊन आलो. स्तोत्र निर्मया जुन्या करारामध्ये याचा 30वा अध्याय बंदिवानातून सुटका. कारण की परमेश्वराचं वचन हे तुम्हाला प्रियजनांनो बंदिवानातून सुटका देते. कारण की जिथं परमेश्वराचं वचन आहे तिथं मोकळीकता आहे, तिथं तारण आहे, तिथं जीवन आहे आणि तिथं आरोग्य आहे. मी वचन तुमच्यासाठी वाचतो कारण की देवाचं वचन हे पवित्र म्हणणं आहे आणि हा जो म्हणणं जो घेतो तो सर्वकालिक जीवनामध्ये जातो. आणि सर्वकालिक जीवन म्हणजे तुमच्या जीवनात कुठलेही कष्ट नको आणि कुठलेही दुःख नको. येशूमध्ये सदैव तुम्ही आनंदित आहात आणि आनंदी आणि निरोगी जीवन. कारण की येशू हा आरोग्य आणि जीवन देणारा परमेश्वर, तो युगानुयुग एकसारखा. मी वचन वाचतो. परमेश्वरचे वचन निर्मयाला प्राप्त झाले ती हे की परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो की जे वचन मी तुला सांगितले ते सर्व पुस्तकात लिहून ठेव. कारण परमेश्वर म्हणतो असा दिवस येत आहे की माझे लोक इस्रायल व यहुदी बंदिवानातून मी उलटीन व जो देश तुम्हाला पूर्वजात दिला होता त्यात परत आणीन व जो ताबा घेतला असे तो परमेश्वर परत परत आणीन व जो ताबा घेतला असेल तो परमेश्वर म्हणतो. इस्रायल परमेश्वर इस्रायल व यहुदी याचे वचन तुम्हाला सांगितले. परमेश्वर म्हणतो ज्या ठिकाणी जो देश, ज्या ठिकाणी निर्मया संदेष्टाला जे वचन झालं की परमेश्वर म्हणत आहे असे दिवस येत आहे की माझे लोक इस्रायल बंदिवानात असून त्यास मी उलटीन आणि जो पूर्वजांना देश दिला होता त्यात ते परत आणीन त्याचा ताबा घेईल असे परमेश्वर म्हणतो. जे तुम्ही पूर्वज तुमचे जे आशीर्वाद होते, जसे अब्रामाचे आशीर्वाद आपल्याला आहे पण ते आपल्याला भेटलं नाही. पण जर परमेश्वराचे वचन तुम्ही ग्रहण करणार आणि वचनाप्रमाणे चालणार तर ते आशीर्वाद प्रियजन तुमच्यासाठी, ते आशीर्वाद आणि ती मोकळीकता तुमच्यासाठी. म्हणून परमेश्वर म्हणतो ज्यावेळेस तुम्ही वचन अंगीकारता आणि वचनना बोलता तर देव चमत्कार करणार आणि जे अब्रामाचे आशीर्वाद आहे तुम्हाला भेटतील. जे बंदिवानात आहेत म्हणजे जे तुम्हाला बंधन वाटतंय की होणार नाही, पण येशूच्या नावात चमत्कार होणार, येशूच्या नावात जीवन बदलणार आणि ते बंधनं तुमचे सुटले जातील आणि तुम्ही मोकळे होता. कारण की तो देव काल आज युगानुयुग एकसारखा आहे. येशू कधीही बदलत नाही. येशूने कधीही प्रियजनांनो कोणता धर्म बदलला किंवा कोणत्या धर्माची बात नाही केली. येशूने फक्त जीवन, तारण आणि मार्गाचा बदल केला. येशू बोलला की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी सर्वकालिक जीवन देतो. आज तोच येशू तुम्हाला सर्वकालिक जीवन, बंधनमुक्त जीवन देणार. प्रार्थना करतो, डोळे झाका सगळ्यांनी. पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर आणि ईश्वरा बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गुणाचा अर्थ त्यांच्या जीवनात स्वीकारतो. कॅन्सर नीट येशूच्याच नावात, थायरॉइड नीट येशूच्याच नावात, ब्लड प्रेशर शुगरच्या आत्मे नीट येशूच्याच नावात, संपूर्ण दुखणं ज्याचं दुखतंय हात पाय डोकं येशूच्याच नावात बरे हो. पोट दुखतंय त्याचं पोट बरं हो. ज्या बहिणी लेकराचा 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर गाडीचा आशीर्वाद घरात दारात बरकत येशूच्याच नावात स्वीकार.